तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना, पण पोपट कधीही बनू नका. कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही. आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो. आणि गरुड हा इतर पक्ष्यांचा राजासुद्धा आहे. तर आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजेत. गरुड एकटाच उडतो. गरुड एकटाच उडेल, परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांबरोबर कधीही उडणार नाही. गरुड एकतर नेहमी गरुडासोबतच उडतो किंवा एकटाच उडतो. आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांच्या पासून दूर राहायला शिकवतं. आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा. काही फरक पडत नाही, कारण हीच ती वेळ असते, हीच ती संधी असते स्वतःला जाणून घेण्याची. नंबर 2, गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो. आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत, तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो. यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे. म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका. नंबर 3, गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही. तो नेहमी जिवंत प्राण्याचा शिकार करतो. आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत झालेला आहे. त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका. आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा. वर्तमानामध्ये जगा. तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात, त्यांना जिथे आहे तिथेच राहू द्या. त्या आठवून तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. तुमच्या वर्तमानात त्यांना स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल, पण ते घडून गेलेलं आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही. ते सर्व विचार, आठवणी मृत झालेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात, पण गरुड खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो. आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगाच्या वरही पोहोचतो. आणि यातून शिकण्यासारखं खूप मोठी गोष्ट आहे. संकटातही मजा शोधायची असते, नाहीतर छोटी छोटी संकटं मोठी व्हायची वाट बघावी लागते किंवा मोठी व्हायला लागतात. कारण कोणीतरी म्हटलंच आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणतं. तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखायला शिकाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणींवर मात कराल. नंबर 5, गरुड नेहमी आपल्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये. कारण एकदा जर पिल्लाला तशी सवय लागली तर ते तिथेच राहायला लागेल आणि ते आळशी होईल. तर गरुड हा पक्षी असून देखील त्यालाही हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही, आपली स्वतःची वाढ होत नाही. पण आपण माणूस आहोत आणि माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये असाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा.
या गोष्टी आपल्याला खूप मोठी शिकवण देतात आणि त्या आत्मसात करायला हव्या. हे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि असेच मोटिवेशनल विचार पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच अशा मोटिवेशनल एखाद्या व्हिडिओजमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.